हाय गाईज, आज बनवतो आपण नवीन रेसिपी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी इथे एक भांडं घेतलंय, तांदळाचं पीठ घेते. इथे आपण तांदळाचं पीठ घेतलंय. मग आपण घेते त्यात थोडंसं बेसन, मग आपण त्यात घेऊया चवीनुसार मीठ, मग आपण त्यात घेऊया तिखट म्हणजे घरचा मसाला, मग आपण त्यात टाकतोय आलं लसूण पेस्ट, इथे आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आपण. मग आपण त्यात टाकतो शेजवान चटणी, आता आपण ते कालवून घेऊया. त्यात थोडंसं पाणी घेतोय आपण. थोडं थोडं करून घेऊया. मस्त इथे पाणी घेतोय आपण. आता आपण काय घेतोय, आज बोन करतोय आपण. हा कोक्का आहे, ह्याला बोन्स फ्राय म्हणतात, ते करतोय आपण. हाडं आहेत सगळी, असे आहे सगळे पीस. ह्यात थोडंसं मांस असतं आणि बाकी सर्व हाडं असतात, म्हणून ह्याला बोन्स फ्राय म्हणतात. आपण एकत्र कालवून घेऊया आता मस्तपैकी. मग त्याला असं लागलं पाहिजे. पण कलर नाही ह्याच्यात घेतले, कारण ही नुसतीच हाडं असतात, मग त्याला पीठ जास्त लावायचं असतं. बघू शकता. हे बघा. आता हे थोडं आपण एक 5 मिनिटं साईडला ठेवून देऊया. हो, आणि मग तळायला घेऊया. आता इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी मॅरिनेशन झालेलं आहे, त्याला बघू शकता तुम्ही. तर आता आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करायचं ते तेल तापायला ठेवलेलं आपण, त्यात आपण सोडतोय त्याला. इथे मस्त एक फ्राय करायला टाकले, बघू शकता तुम्ही. आता चांगल्या प्रकारे इथे आपण फ्राय करून घेऊया त्याला. त्याला पटापट तळून नाही काढायचं, चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. कारण पीठ भरपूर लावतो ना पण त्याला, त्यामुळे कुरकुरीत झाले पाहिजे ते, एवढं तळायचे. आपण पलटी मारून घेऊया. आता इथे त्या पलटी मारून घेतलेल्या बघू शकता तुम्ही.
याला आपल्याला कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे. इकडे सरकली. आपण पुन्हा एकदा त्याला पलटी करून घेऊया. अलटी पलटी म्हणजे असं मस्त की त्याला कलर पण आलेला आहे. बराच वेळ जातो त्याला तळायला आणि कुरकुरीत करायचं ना आपल्याला, आणि पीठ पण भरपूर लावलेलं असतं, बराच वेळ जातो. ते आपलं झालं, आता काढूया. आपण ह्याला काढून घेऊया. इथे आता आपलं हे बाकीचे तळून घेते. बोन्स फ्राय रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. कुरकुरीत आहे. आता हे त्यासोबत आता खाणार शेजवान चटणी, कांदा, लिंबू असं आम्ही खाणार आहोत. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.